लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त असा सीन आपल्याला बघायला मिळणार आहेत. काय प्रेक्षकांनो, काव्याला तिच्या आई होण्यावर जो संशय आहे तो खरंच निघेल का तिच्या ह्या घटनेमुळे? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. पण आपण बघूया की आता काय घडलं आहे ते. आणि इकडे नंदिनी आणि काव्या बोलत असते तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की आयएसची परीक्षा पास होताना मला मला आई म्हणून फेल व्हायचं नाहीये ताई. आणि ती तिथनं रागाने निघून जाते. पण आता नंदिनीला काळजी वाटते. ती म्हणते की काव्या काव्या पण काव्याचा राग असतो आणि ती तिथनं अशी झटकन निघून जाते. नंदिनी तरी तिला सांगते की काव्या अगं जपून. पण प्रेक्षकांनो, जेव्हा काव्या त्या पायऱ्या उतरत असते तेव्हा तिचा पाय सटकतो आणि सटकलेला पाय बघून नंदिनी जोरात ओरडते काव्या. पण काव्या स्वतःला सावरते तर सावरते, पण पहिले तिचा हात तिच्या पोटावर जातो. नंदिनी लगेच म्हणते की काव्या तू जिन्यावरनं पडताना सगळ्यात आधी तुझा हात पोटावर का गेला? आणि हे काव्याच्या लक्षात देखील येतं. आणि नंदिनी तिला म्हणते की आई होताना फार काही तयारी नाही करावी लागत. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यात आपण इकडनं ह्या रम्याला देखील रूमच्या बाहेर येताना बघतो. आणि ही नंदिनी काव्याला म्हणते की तुझ्या बाळानेच तुला उत्तर दिलं आहेत बघ. पण प्रेक्षकांनो, जेव्हा नंदिनी असं म्हणते तेव्हा आपल्याला काव्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद किंवा जे काही तिच्यामधला जो बदल आहे तो आपल्याला लगेच लक्षात येतो. आणि ही इकडे रम्या मनोमन म्हणते की उत्तर तर मी देणारच आहेत काव्याला कायमचं. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.